बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 3च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 1.7 हॅपी डे इन द पार्क हा लेसन शिकणार आहोत. रेडी आहेत तुम्ही सगळे? हो. चला. अ हॅपी डे इन द पार्क. डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का? आपण आता या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. What do we do in the park? What do we do in the park? आपण पार्कमध्ये काय करतो बरं? काय करतो? खेळतो. ओके, खेळतो. मग इंग्लिशमध्ये आपण काय बोलू शकतो आपण याला? प्ले. वी प्ले इन द पार्क. काय करतो शौर्या? वी प्ले इन द पार्क. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजलं तुम्हाला सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. नाऊ वी विल से सेकंड क्वेश्चन. व्हॉट थिंग्स डू वी सी इन द पार्क? व्हॉट थिंग्स डू वी सी इन द पार्क? आपण पार्कमध्ये काय काय बघतो बरं? कॅन यू टेल मी? व्हॉट डू वी सी इन द पार्क? कार दिसते पार्क मध्ये. बेंच असतो ना बसायला. एक एक जण बोला, एक एक. अजून सायकल आपण खेळू शकतो. अजून बुक्स, कॅट, ट्रीज असतात, फ्लावर्स असतात, बुशेस असतात, पॉन्ड असतं पाण्याचं. अजून खेळण्यासाठी काय काय असतं बरं? स्लाईड असते का? स्लाईड, घसरगुंडी असते पार्कमध्ये, फाउंटेन असते. अजून स्विंग असतो. झोका माहिती तुम्हाला? स्विंग. ओके, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, टॉईज आपल्याला पार्कमध्ये बघायला मिळतात. आणि इतर झाडं, परत फुलं, वेगवेगळे पक्षी पार्कमध्ये येतात. ठीक आहे. आता आपण बघूया पुढे. तिसरा प्रश्न. व्हाट डू वी विजिट अ पार्क? व्हाय डू वी विजिट अ पार्क? आपण पार्कला व्हिजिट का करतो? पार्कमध्ये आपण का जातो बरं? खेळायला. फॉर प्लेइंग अँड एन्जॉईंग. बरोबर, प्लेइंग अँड एन्जॉईंग. किंवा आपण रिलॅक्स होण्यासाठी पार्कमध्ये फुलांच्या सानिध्यात गेलं किंवा बगीच्यामध्ये गेलं की आपल्याला काय वाटतं? बरं वाटतं. म्हणून वी कॅन एन्जॉय अँड प्ले इन द पार्क. डिड यू अंडरस्टँड? यस. ओके, चला आता पुढे बघू. ऑब्झर्व द पिक्चर अँड डिस्कस इट विथ युअर फ्रेंड. आता पहिल्यांदा मला सांगा, या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? मँगो ट्री आहे. काईट. ओके, बायसिकल. अजून स्लाईड आहे का तिथे? बघू. हो, स्लाईड आहे. घसरगुंडी. डक्स, कॅट, फ्लावर, पॉन्ड. स्विंग आहे का बरं तिथे? झोका आहे का? स्विंग झाडाला टांगलेला बघा इथे दिसतोय आपल्याला. स्विंग, बेंच आहे. हो ना. वेगवेगळ्या म्हणजे ह्या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहे. नाऊ वी विल सी. लेट्स रीड. इट इज अ ब्राईट सनी डे. कसा दिवस आहे? सनी. कसा आहे दिवस? सनी. म्हणजे सगळीकडे काय पडलेलं आहे? ऊन पडलेलं आहे. इट इज अ ब्राईट सनी डे. छान असा ऊन पडलेला आहे. आता जे चित्र दिसते त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? शब्द वापरायचा आहे. द चिल्ड्रेन आर प्लेइंग हॅपीली इन द काय? गार्डन किंवा पार्क. तिथे शब्द आपण वापरू शकतो. बरोबर. बघा, द चिल्ड्रेन आर प्लेइंग हॅपीली इन द पार्क. पार्कचं चित्र आहे ना. मुले काय करत आहे? पार्कमध्ये आनंदाने, बगीचामध्ये आनंदाने खेळत आहे.
You can use there the word park or garden. ओके, तुम्ही तिथे पार्क किंवा गार्डन हा शब्द वापरू शकतात. मुलं आनंदाने खेळत आहेत. ओके, रेखा इज सिटिंग ऑन अ व्हेरी गुड. रेखा कुठे बसलेली आहे? बेंचवर. अँड रीडिंग अ काय वाचते आहे ती? बुक. रीडिंग अ बुक. पुस्तक वाचत आहे. अमर इज रायडिंग हिज bicycle. Here you have to use the word bicycle or cycle. Amar is riding his bicycle on the path. अमर काय करत आहे दिसतोय ना? बायसिकल तो चालवत आहे. व्हेरी गुड. विकास इज प्लेइंग विथ अ व्हाईट कॅट. दिसतोय विकास? बरोबर. विकास काय करतो आहे? बरोबर, प्लेइंग विथ अ व्हाईट कॅट. विकास इज प्लेइंग विथ अ व्हाईट कॅट. व्हाईट कॅट सोबत पांढऱ्या मांजरी सोबत तो खेळत आहे. सीमा इज फीडिंग द डक्स. दिसतंय ना पॉन्ड मध्ये सीमा ही काय करते आहे? त्या डक्सला, त्या बदकांना काहीतरी खायला घालत आहे. फीडिंग करत आहे, त्यांना खाऊ घालत आहे. फीड म्हणजे काय? खाऊ घालणे. सीमा इज फीडिंग द डक्स नियर द पॉन्ड. POND. पॉन्ड म्हणजे काय? तडे. त्या तड्याजवळ सीमा त्या डक्सला, त्या बदकांना काहीतरी खाऊ घालत आहे. बघू आता आपण. मीरा इज डॅश डॅश द डॅश डॅश अँड स्माइलिंग. मीरा काय करते बघू आपण. काय करते बरं मीरा? हाईड करते आहे. झाडाच्या मागे ती लपलेली आहे. मग वाक्य कसं होईल बरं ते? मीरा इज हायडिंग किंवा बिहाइंड द ट्री. बरोबर आहे ना? कुठे ती? झाडाच्या मागे आहे ना. मीरा इज बिहाइंड द ट्री अँड स्माइलिंग. ती झाडाच्या मागे आहे, लपलेली आहे आणि स्माइल करत आहे, हसत आहे. ओके. आसिफ इज सिटिंग ऑन द कशाचं झाड आहे ते? मँगो ट्री. सिटिंग ऑन द मँगो ट्री अँड पिकिंग मँगोज. काय तोडत आहे तो? मँगोज तोडत आहे, पिक करत आहे. बरोबर. आसिफ आहे तो झाडावर चढलेला. जॉन इज फ्लाइंग अ कलरफुल काइट. John is flying a colorful kite in the sky. दिसतंय ना? जॉन काय करत आहे बघा? काईट उडवत आहे. बसलेला आहे जॉन आणि आकाशामध्ये तो काय करत आहे? पतंग उडवत आहे. Everyone is enjoying the lovely day together. सगळेजण पार्कमध्ये आजचा छान असा लवली सुंदर असा दिवस एन्जॉय करत आहे, आनंदात घालवत आहे. आवडला का तुम्हाला लेसन? जातात ना तुम्ही पार्कमध्ये? हां, व्हेरी गुड.